सचिन पडळकर आपण यायचं आपल्याला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर सामन्यांना या ठिकाणी होते सुरुवात. दोन सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जय अहिल्या वसई विरुद्ध स्वर्गीय दगडू बावदाणे चॅलेंजर्स या दोन संघादरम्यानची लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी विजेता संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरणार आहे. तर माऊली करे आपण यायचंय. माऊली करे आपण आमचे आयोजक अभिजित यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. अभिजित दादांशी संपर्क करायचा आहे. यावेळेला मात्र खोलामध्ये टाकलेला चेंडू होता. ऑन साईडला चेंडू वळवला आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार सिंगल मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. गोलंदाज आहेत पहिलं षटक घेऊन मोहन. व 40+ खेळा प्रकारामध्ये सर्वाधिक आपण पाहिला तर आशुतोषजी शेडगे साहेब आणि सचिनजी राजगे साहेब या सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी या खेळाडूला सन्मानित करायचं मॅन ऑफ द मॅच. खरं तर आयोजकांचं आपण कौतुक करूया. 16 संघांना घेऊन 2 दिवसामध्ये लीगच्या मॅचेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. पहिले सामने 4-4 षटकांचे राहिले, त्यानंतर 3-3 षटकांचे सामने आणि आता वेळेअभावी मात्र आपल्याला 2-2 षटकांचे सामने देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. एकूण धावा 10 धावा धावफलकावरती आल्या. 10 रन्स ऑन द बोर्ड. तर 9 धावा आहेत. माफ करा, थोडंसं करेक्शन आहे या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर 1, 6 आणि 2. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र केवळ दर्शक बनून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी फ्लॅट बॅटेड षटकार. खरं तर या संघानं प्रभावित करणारा खेळ केलाय. फलंदाजी असो गोलंदाजी असो नेहमीच चमकदार कामगिरी राहिली आहे. याही वेळेला जर आपण पाहिलं तर सरळ बॅटनं हा चेंडू खेळला. एक्झिक्युशन खूप अप्रतिम राहिलं आणि या लॉंगॉनच्या डोक्यावरून मात्र फ्लॅट बॅटेड हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. आय थिंक यष्ट्यांचा वेध घेतलाय. होय, स्क्वेअरलेग पंचाने इथे दुजोरा दिलाय की हा चेंडू यष्ट्यांवरती आदळलाय. पहिला फलंदाज इथे मात्र बाद होतोय. विकेट आली आहे. सरते शेवटी जर आपण पाहिलं तर विकेटची गरज होती आणि ती विकेट इथे मात्र मिळवून दिली आपल्या संघाला.
तर चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, आमच्याकडे वेळ थोडासा कमतरता आहे वेळेची. आणि कालची एक सेमीफायनल, आजची एक सेमीफायनल, अर्थातच 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल, हे 3 अतिरिक्त सामने आहेत. त्यानंतर पाहुण्यांचं आगमन, यथोचित स्वागत सन्मान आणि पारितोषिक वितरण सोहळा, असा भरगच्च शेड्यूल आहे संध्याकाळचा. त्यामुळे वेळ आत्ता जी आपण वाचवणार ती वेळ आपल्याला संध्याकाळी नक्कीच त्या वेळेचा सदुपयोग करता येईल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, खूप चांगलं सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. चला पुढील सामना असेल, या आमचे अमित, पुढील सामना असेल माने सरकार आणि धायगुडे पाटील या 2 संघादरम्यान. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. एकूण धावा धावफलकावरती शेवटच्या चेंडूवरती विकेट आले 15 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. यावेळेला मात्र पहा क्षेत्ररक्षकाला खरं तर संधी होती आणि अशा प्रकारच्या संधी तुम्हाला बळीमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, त्या तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या संघाला अडचणीमध्ये आणू शकतात. झेल घेण्याची संधी होती, थोडंसं मी म्हणेन या ठिकाणी जजमेंट चुकलं, किंबहुना तो चेंडू साईड झाला नाही, काही ना काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडलं. किंबहुना क्षेत्ररक्षकाने थोडंसं उशिरा रिॲक्ट केलं, चेंडू वेगानं त्यांच्या दिशेनं आला. बरीचशी कारणं असतात, परंतु झेल घेणं गरजेचं होतं. सामना महत्त्वाचा आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, इथे कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही आहे. कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. मागील चेंडूवरती नाही, परंतु या चेंडूवर विकेट आली आहे. परंतु फरक कुठे पडला तर 4 धावांचा, कारण जो झेल सुटला त्या झेलवरती मात्र 4 धावा आल्या. आणि जर का, कारण या स्पर्धेमध्ये आपण एका आणि 2 धावेने सामने गमावणारे संघ पाहिले, त्यामुळे एका एका धावेचं महत्त्व काय हे आपल्याला सामना ज्यावेळेला निर्णायक क्षणाला येतो ना, त्यावेळेला एका एका धावेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन फलंदाज डावखुरे हाताचा हा फलंदाज आहे. खरं तर खूप चांगली रणनीती आहे. अकॉर्डिंग टू द सिच्युएशन खेळाडूंचा जो बॅटिंग ऑर्डर आहे त्याच्यामध्ये बदल केले जात आहेत. खूप चांगला सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालं आहे. मी म्हणेन आजच्या दिवसभरामध्ये ना, स्वर्गीय या ठिकाणी जर आपण पाहिलं, दगडू बावदाडे चॅलेंजर्स संघानं प्रभावित करणारा खेळ या स्पर्धेमध्ये केला आहे, नो डाऊट. त्यानंतर जर आपण पाहिलं तर माने सरकार संघ ॲज ऑलवेज या मैदानावरती नेहमीच त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. आनंद माने, अर्थातच माने सरकार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तो संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु या चालू सामन्यामध्ये ना, मी म्हणेन प्रभावित करणारा खेळ केला आहे या संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये. अकॉर्डिंग टू द सिच्युएशन डिसिजन घेणं, नाणेफेक जिंकल्यानंतर कशा प्रकारचा खेळ मैदानावरती केला पाहिजे, त्याची प्रॉपर प्लॅनिंग करणं, खेळाडूंची निवड करणं, या सर्व गोष्टींमध्ये ना आज अग्रसर आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्वर्गीय दगडू बावदाणे चॅलेंजर्स हा संघ, या संघाचा जर आपण विचार केला तर अरविंदजी बावदाणे यांचा प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या विरोधामध्ये असणारा आपण संघ पाहतोय, जय अहिल्या हा संघ, जय अहिल्या 11 वसई संघ पुरस्कर्ते आहेत. तर या ठिकाणी आपण पाहिलं लक्ष्मणजी सुळे साहेब आणि लखनजी सुळे आणि धुळाजी झिंबाल यांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं.
थोडासा तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय आशुतोषजी शेडगे साहेबांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकीकडे आपल्याला सचिन ठोंबरे अर्थातच शिवा पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र मयूर वाक्षे यांचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एक बिग बॅटल असेल. एकीकडे दायगुडे पाटील हा संघ, मनीषजी दायगुडे यांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा संघ. तर नाणेफेकीचा कौल जिंकला येस माने सरकार अर्थातच आनंद माने यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. लगेच हा सामना संपल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आपल्या निर्णयासह. एक चांगला चेंडू आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा स्वरूपाची धाव या ठिकाणी मिळत नाहीये. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देतात. धावा धावफलकावरती आल्यात 21 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जाते 22 धावांचं. खूप चांगलं रिकव्हरी राहिले. पहिल्या षटकामध्ये 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. गोलंदाजीमध्ये जबरदस्त विक्रमी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे विक्रांत या गोलंदाजाकडून. विक्रम या गोलंदाजाकडून एक विक्रमी गोलंदाजी. 6 धावांचं हे षटक राहिलंय. 21 धावा आल्यात आणि 22 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी सेट केलं जातंय. चला एकवीस धावा धावफलकावरती आल्यात. 22 धावांचं लक्ष आहे. तर चला खेळाडूंना विनंती, आमच्या मॅच ऑफिसर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विजयासाठी लक्ष 22 धावांचं. 12 चेंडू 22 धावा. एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. किंवा कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. त्यामुळे या ज्या उभारल्या गेलेल्या धावा आहेत त्या डिफेंड कशा पद्धतीने केला जाणार हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. 2 षटकांची लढत असेल. 12 चेंडूंमध्ये 22 धावांचं लक्ष आहे. व किरण मरगळ आणि आकाश काळे ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण किरण मरगळ यांना पाहतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय आकाश काळे. तर किसन आहेत, किसन मरगळ आहेत. तर येणारे 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. गोलंदाज आहे पहिलं षटक घेऊन तेजस. धीम्या गतीचा चेंडू होता, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षकानं मिस जज आणि चेंडू जातोय ऑन द बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव. 4 धावांसाठी मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या नंतरची लढत
तर जाऊयात या ठिकाणी थोडासा टेक्निकल इश्यू जरूर होता. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. याही वेळेला चेंडू मिस केलाय आणि जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. इट्स अ 6. मग दोनही चेंडू अडवण्याचे होते, परंतु ज्या प्रकारची एकंदर रिॲक्शन आपण क्षेत्ररक्षकाची पाहिली ना, तर मला वाटतं सूर्य ठीक समोरच्या दिशेनं आहे आणि त्याची जी सूर्यकिरणं आहेत. परंतु क्रिकेटमध्ये एक्सक्यूज देऊन तुम्हाला चालत नाही. तुमच्याकडनं अशा प्रकारच्या चुका होणं खरं तर अपेक्षित नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, चेंडू बाउंड्रीच्या आत लँड झालाय की बाहेर हे तपासलं जातंय. थोडंसं आमच्या टेक्निकल टीम ला या ठिकाणी ऍक्टिव्हेट व्हावं लागेल. पंच आपण 4 धावांचा इशारा करायचा. येस, इट्स अ 4. योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं यासाठी सर पंच ओळखले जातात आणि आमच्या तीनही पंचांचं या ठिकाणी विशेष कौतुक करूया आपण. खरावे, नवी मुंबई या परिसरातून, या विभागातून हे तीनही पंच आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. निर्विवाद पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण या मैदानावरती पाहिली आहे आणि त्यांना थोडंसं शंका आली की कदाचित हा चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये लँड झालाय की काय. लगेचच त्याने टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतला आणि एक योग्य निर्णय, कारण 2 धावांचा डिफरन्स होऊ शकला असता. एका धावेनं सामना गमावल्यानंतर तुम्हाला एका धावेचं महत्त्व लक्षात येतं आणि इथं तर 2 धावांचा प्रश्न होता. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू, तिसरा फुलटॉस चेंडू फेकलाय या षटकामध्ये. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला आणि तुमच्या संघाला घातक ठरू शकते. मग धावफलकावरती कितीही उभा राहा, अशा प्रकारची गोलंदाजी जर होत राहिली तर मात्र त्या धावांची पाठराखण करणं थोडंसं आव्हानात्मक असेल. इथून जर आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. 8 बॉल 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. हो, यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. थोडंसं दिशा जर आपण पाहिली तर डाऊटफुल आहे आणि पंचाने मात्र इट्स अ वाईट बॉल, अवांतर चेंडूची घोषणा केली आहे. ठप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर निघाला, हीच एक शंका या ठिकाणी मनामध्ये होती. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज नो फर्दर आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचे वादविवाद नको, शंका कुशंका नको, प्रश्न नको. सो इट्स अ वाईट बॉल. येस सर. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला चांगला चेंडू आहे. ही चेंडू आपल्याला पाहतोय की अवाक्याच्या बाहेर. अगेन अ वाईट बॉल. आणि हे गोलंदाजांना देखील माहिती आहे, ज्या वेळेला फलंदाज थोडासा शफल करतोय त्या वेळेला मात्र चेंडू थोडासा बाहेर फेकला जातोय. हे दबाव आहे, कारण या अगोदर जर आपण पाहिलं षटकार आलाय, चौकार आलाय आणि त्या चौकार षटकारांचं पडसाद जर आपण पाहिलं ना, तर जो गोलंदाज आतापर्यंत घातक गोलंदाजी करत होता तेजस, तो देखील दिशा भरकटलेली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. हे क्रिकेटचं रिफ्लेक्शन आहे. यावेळेला पॅड लाईन वरती बैठकी फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. 6 धावांसाठी षटकार. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. मी म्हटलं होतं की हा संघ देखील मोठा धावांसाठी धावांचा पाठलाग करताना हा संघ ओळखला जातो. आकाश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आकाश काळे आणि किसन मरगळ या 2 फलंदाजांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर 2 अवांतर चेंडू आले, तिथंच हा गोलंदाज थोडासा दबावाखाली आला. त्या अगोदर पहिल्या चेंडूवरती चौकार सुटला, दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटला, चौकार गेला. यावेळेला फाईनच्या डोक्यावरून चेंडू काढलाय. हाही चेंडू थांबणार नाही आहे. सीमा रेषेच्या पलीकडे आणखीन एक दमदार चौकार. आकाशच्या बॅटमधून मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारानं स्कोर्स आर लेवल
धावसंख्येची बरोबरी झाली आहे आणि अवघ्या एका धावेची गरज हा सामना जिंकण्याकरता. एक मिसफिल्ड, एक झेल आणि या सर्व गोष्टी, कारण आतापर्यंत तुम्ही हॅलो, यावेळेला मात्र ट्रॅकर चेंडू होता आणि याचबरोबर ही विजयी धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या पुढील सामन्याकडे. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे रोहित.